नमस्कार मंडळी. ही बेडशीट खास बाळासाठी आणलेली आहे. बघू शकता तुम्ही आणि बाळाला ती खूप आवडलेली आहे. यावरती बाळ अगदी निवांतपणे झोपलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही. मंडळी, आज आपल्याकडे शंकरपाळे बनवण्याचा प्लॅन आहे. आज आपण खारे आणि गोड असे दोन्ही शंकरपाळे बनवणार आहोत. सर्वात पहिले ही जी तयारी चालू आहे, खारे शंकरपाळे बनवण्याची तयारी चालू आहे. पाहू शकता तुम्ही. खारे शंकरपाळे लाटताना अगदी पातळ लाटावे लागतात. त्याशिवाय त्याच्यात मजा येत नाही. थोडं थोडं पाणी घालून मैदा मळून घेतलेला आहे व्यवस्थितपणे. अशा पद्धतीने. त्यानंतर लगेचच जे आपले रेग्युलर शंकरपाळे आहेत गोडवाले, त्याची देखील तयारी चालू आहे. यात मैद्यामध्ये तूप आणि साखर मिक्स करत आहोत आपण. त्यानंतर हेही थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. चला तर मग आता आपण याला लाटून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे आपले रेग्युलर शंकरपाळे आहेत मंडळी, गोडवाले. तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही याला शेप देऊ शकता. आम्ही तर चौकोनीच करतो शक्यतो. पहा, अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. आता हे आपले शंकरपाळे जे आहेत ते व्यवस्थितपणे कट करून झालेले आहेत. ते पाहू शकता तुम्ही. त्यानंतर आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. पहा मंडळी, डाव्या साईडला जे आहेत ते आहे खारे शंकरपाळे आणि उजव्या साईडला जे आहेत ते आहे आपले नॉर्मल गोडवाले शंकरपाळे. किती छान दिसत आहेत पहा. खारे शंकरपाळे पूर्णपणे पातळ असतात मंडळी, एकदम क्रिस्पी. त्यानंतर लगेचच आपण शेव बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आपली शेव बनून झालेली आहे. इथे पाहू शकता तुम्ही. मंडळी, बाळाचे कपडे वाळवण्यासाठी हा स्टँड आपण घेतलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.